नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल आणि कर्जमाफीची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, कर्जमाफीचा निर्णय आता मे अखेर होण्याची शक्यता आहे आणि सहकार विभागाने या शेतकऱ्यांची दिली राज्य सरकारला माहिती. कोणते शेतकरी आहेत ज्यांची राज्य सरकारला माहिती देण्यात आलेली आहे आणि ज्या 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे ते कोणकोणते शेतकरी आहेत, त्यांना कधीपर्यंत हे अनुदान मिळणार आहे ते देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो बघा, राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने बँकांकडून 54 रकान्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केलेली आहे. त्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने राज्य सरकारला सादर केली आहे. आता मे अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अंदाजे 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे वरिष्ठ सूत्रांनी देखील सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, सहकार विभागाने कर्जमाफीच्या अनुषंगाने बँकांकडून तब्बल 54 रकान्यात शेतकऱ्यांची माहिती मागवली होती. त्यात बँकेची शाखा, IFSC कोड, संस्था आयडी, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, लिंक, जात, मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, ॲग्रीस्टॅग क्रमांक, जमीन रेकॉर्ड प्रकार, ग्राहक आयडी, बचत खाते क्रमांक, सोबतच 2022 आणि 23 मधील खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरित दिनांक, वितरित रक्कम, पीक कर्ज संयुक्त खाते आहे का, पिकाचे नाव, कर्ज कालावधी, परतफेडीची मुदत, प्रत्यक्ष परतफेडीची तारीख, परत केलेली मुद्दल रक्कम, व्याज व परत केलेली एकूण रक्कम अशी माहिती देखील मागवली होती. 2022, 23, 24 आणि 25 या वर्षातील ही माहिती आहे. बँकांनी त्यांच्याकडील 3 वर्षातील थकबाकीदार व नियमित कर्जदारांची माहिती त्या रकान्यात भरून सहकार विभागाला पाठवली. आता सरकारकडून निकष निश्चित केले जात आहेत. त्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारी माहिती बँकांकडून घेतली जात आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती सहकार विभागाने सरकारला सादर केली आहे. आता निकष ठरवतील आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एप्रिलमध्येच अहवाल सरकारला सादर केला. आता सहकार विभागाने देखील 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या काळातील थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकारला दिली आहे. 30 सप्टेंबर पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कर्ज बँकांना भरावे लागणार आहे. तसेच तत्पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा देखील केली जाणार आहे. तर मित्रांनो बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ते समोर आली होती.